अरे श्रावणी मॅडमांची मिस कॉल. शुभू, हॅलो. मॅडम सॉरी, तुमचा फोन आला मला कळलंच नाही, मी जरा कामात होतो. बोला की. बरं ऐक, शिरीष घाणेकर सापडलेत. काय? हो, आणि मोक्षात त्यांची नीट काळजी सुद्धा घेणार आहे. आता आता लवकरच मला माझ्या आईबद्दलची सगळी माहिती शिरीष घाणेकरांकडून मिळेल. होय मॅडम, आता बघा सगळं कसं भारी होते. तुम्हाला तुमच्या आईविषयी सगळी माहिती मिळणार. मॅडम तुम्ही लय आनंदाची बातमी दिल्या बघा. शुभू, काय बोलतोयस तू? आपलं ठरलं होतं ना, तू मला मॅडम म्हणणार नाहीयेस, फक्त श्रावणी. सॉरी मॅडम. परत तेच करतोयस. सॉरी श्रावणी. बरं मला सांग, तू होतास कुठे? माझा फोन का नाही उचललास? त्या हल्ल्याची चौकशी कुठपर्यंत आली ते विचारला आलतो, पण त्या पोरींचा अजून काय पत्ता लागाय नाही. बरं चला, मी येतो हॉस्पिटलला, थांबा तुम्ही. बरं ठीक आहे. बाबांच्या काही महत्त्वाच्या पॅम्पलेट्सचे प्रिंटआउट्स काढून आणायचे, सो ते मी काढून येते. तोपर्यंत तू ये इथे पटकन. बरं ठीक आहे. आणि बरं ऐक ना, येता येतात तुझ्या आईचं गुडलक लोणचं आणशील माझ्यासाठी? म्हणजे शिरीष घाणेकरांकडनं आईबद्दलची माहिती मिळवण्यासाठी गुडलक खूप महत्वाचं आहे. नक्की आणतो. ए, आणि अजून एक, हा, मला एक कळत नाहीये, पोलीस अजूनही त्या मुलीला का शोधू शकलेले नाही आहेत? मला बी तेच कळत नाही, म्हणून मी इथं आलतो. आता त्याची तंबी देऊन बाहेर आलोय मी. त्यांनी सगळीकडे अलर्ट जाहीर केलाय, टोल नाका, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, सगळीकडे. मला वाटत नाही त्या कोल्हापूरच्या बाहेर जातील पोरी. बरं ठीक आहे. बरं चला, भेटल्यावर बोलू, मी येतो. बाबांवर ज्या मुलीने अटॅक केला ती अजून का सापडत नाहीये? श्रावणी, तू मला इथे शोधतेस, पण मी तुला तुझ्या घरातच भेटणार, आणि तुझ्या घरात पण मला तूच मिळणार. आता आम्ही असा ड्रामा करतो का नाही का शुभूला हुंड्याचे सगळे पैसे द्यावेच लागतील. सानू, काय झालं? सानू ये का? शोभे, काय झालं रडायला? कसं सांगू आहे, आम्हाला तुमच्या सगळ्यांची लई चिंता लागली. आम्ही गेल्यावर तुमचं काय होणार? आमची वैभवी पोरके होणार, तिचं कोण बघणार आहे सगळं? आहो, काय चाललंय? अगं पण काय झालंय? आमच्या अख्ख्या संसाराची राख रांगोळी झाली, वाटोळं झालं. अगं शांत हो की, का रडायलीस? नाही, आता ना जगून काही उपयोगच नाही आमचा. शोभताई, असं काय करायला? मरायचं नसती का करायला? काही उपयोग नाही आमचा जगून. काय चाललंय? तुला ताप आलाय काय? अण्णा, इथं सिच्युएशन काय आहे? तुम्ही काय बोलायलाय? इथं आम्ही मरायला चाललोय, तुम्ही ताप आलाय का विचारते? तापाची गोळी का खायलीयस? गोळी पण आमची तापाची निघाली. काय करू आम्ही, काय करू? काय झालंय नीट सांग की. जावई बापूंबरोबर भांडण झालंय का? आहे, गोष्टी भांडणाच्या पण लई पुढे गेल्यात. यांनी आमसनी डिवोर्सचे पेपर पाठवले. अरे देवा. शोभे, नाटक बंद कर. ना आम्ही काय नाटकं करायलोय काय? आम्ही खरंच सांगालोय, ही नाटकं वाटत आहेत. नाही नाही नाही, आमचं नशीब दळपत्री फुटकन. तुमचा आमच्यावर विश्वास पण नाही बाई. शोभे, तू खरं बोलालीस ना? आई, अगं तू तरी विश्वास ठेव आमच्यावर. आम्ही काय अशी नाटकं करू काय? तुम्हाला खोटं वाटतंय ना? खोटं वाटतंय ना? आम्ही दाखवतो. हे बघा, हे बघा. ह्याच्यात काय लिहिलंय काय बी कळना झालंय. कधी काय कळलं होतं तू? बसली त्या इकडं. डिवोर्स लिहले, डिवोर्स.
तू काय डिग्री घेतलीस का ग? हो ते मी बघत होतो. मी बघतो द्याल. अयो हे खरंच डिवोर्स पेपर्स आहेत. डिवोर्स हो तर सांगतोय आम्ही डिवोर्सचे पेपर पाठवले. काय आलं? अरे शुभू, अरे ते बक्की जावई बापूने डिवोर्सचे पेपर पाठवलेत. पहिल्यांदा त्यांना फोन कर. अरे फोन कर पहिल्यांदा. आई शांत हो. एवढं घाबरू नकोस, काय बी नाही होणार. बाय शुभू, अरे घाबरू नको बोलायला. इथं आमचा संसार रस्त्यावर आलाय. तू घाबरू नको बोलायला. असं कसं भाऊ रे तू? शुभ, आधी रडायचं थांबव बघू. तू पहिल्यांदा रडायचं थांबवून शांत हो. अगं काय होणार नाही. सगळं कसं नीट होईल. आम्ही समजावून सांगू की जावई बापूसनी. शुभू, जावई बापून आधी फोन कर. विचार त्यांना ही काही पद्धत आहे का? होय. अजून फोन कसा आला नाही तर फार जीवर खाली होतोय. शोभेची ऍक्टिंग जर फसली ना, पैसे मिळायचं नाही ते वेगळं, वर 4 गोष्टी ऐकवतील. हॅलो दाजी सगळं काय आहे? कुठं काय? दाजी ऐका की, तुम्ही घरला या, आपण बोलूयात शांतपणे. हा आता तू एवढा आग्रह करतोच आहे. येतो की. हा आता कसा आला माझ्या पायाशी, तुला दाखवतो माझा इंगा. काय बोलले येतात काय? दाजी यायला लागल्यात. ए, शांत होय की शोभे, यायलेत ना. बाबू समजेत जमले काय स्वीट आहे. हा बोला शुभराव, काय गायत बोलवून घेतलं, काम सोडून आलोय. बोला काय झालं? दाजी हे सगळं काय आहे? तुम्ही डिवोर्सचे पेपर का पाठवले? जावाई झाला आडवा, आता तरी बजेट वाढवा. एवढा घाईघाईत आलोय. सरबत तर विचारा. जावई बापू तुम्ही शांत बसा. मी आणतो पाणी. जावई बापू हे घ्या पाणी. सासूबाई सरबत आणा म्हणलं होतं की नाही, तुम्ही पाणी घेऊन आले. हा थोडं लिंबू साखर टाकली असती तर जहागिरी गेली असती होय तुमची. अहो, जावई बापू ते सरबत होत राहिलो, पर आधी सांगा डिवोर्स पेपरचं काय, का तडकाफडकी पाठवलंय तुम्ही? बरं मला सांगा, किती वर्ष झाली हो आमच्या लग्नाला? नाही नाही लई विचार करू नका, खूप झाले. तवा हुंड्याचे जे पैसे ठरले होते दिले का? नाही मध्ये जो काही हप्ता दिला ना थोडा थोडा, तो समजा येण्या जाण्यातच गेलाय. अहो, होय, पण आम्ही बी प्रयत्न करायलोय ना. हो हो सासरी बुवा, ही प्रयत्नांची बात्ती लावू नका बरं का. आता मला काय ऐकूनच घ्यायचं नाही, आजच्याच हुंड्याचे पैसे द्या. जावई बापू अहो आमच्याकडे नाही ते एवढं पैसे. याला विचारा. पण मी काय म्हणतो, श्रावणीला तर शुभूने 1 लाख रुपये दिले. बाबू 1 लाख दिले वय. एवढं पैसे? आये बघितलं, शुभूकडे पैसे असून पण देत नाही. शुभू नाही पैसे नसते तर श्रावणीला 1 लाख रुपये दिले कुठं असते त्यांनी.